मंडळी नमस्कार. मी उत्तम कुमार, एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण विषय घेऊन आलो आहोत तो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. जिव्हाळ्याचा म्हणजे ज्याच्याशिवाय आपली सकाळ प्रसन्न होतच नाही, म्हणजे चहाशिवाय. पण मुद्दा चहाचा नाही, चहात लागणाऱ्या दुधाचा आहे. आणि दुधाचा आणि दुधाच्या दराचा वाद किंवा त्याचा मनस्ताप किंवा त्याचा त्रास किंवा त्याच्यावरची चर्चा ही सातत्यानं आपण चघळत असतो, करत असतो. परंतु त्याच्या मागे नेमकं काय असतंय, त्याच्या मागे कशा पद्धतीची प्रक्रिया असते, काय होतं, दुधाला थोडा भाव वाढून दिला शेतकऱ्यांसाठी, दूध उत्पादकांसाठी, की सामान्य ग्राहक ओरडतो. सामान्य ग्राहकाच्या कडे हे केलं, कमी केलं की शेतकऱ्याला मिळत नाही. अशी सगळ्या कोंडीमध्ये मधली माणसं अडकलेली असतात. मध्ये कोण असतं, तर दूध संघ जे आहेत, दुधावर प्रक्रिया करणारे आणि शेतकऱ्यांकडनं दूध घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणारे, ह्या सगळ्या मधल्या प्रक्रिया असतात. तिथे नेमकं काय घडतं हे आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत कात्रज दूध संघ, जो नामवंत दूध संघ आहे संपूर्ण महाराष्ट्रातला, त्या दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष आणि दूध उत्पादन क्षेत्रातील अतिशय जाणकार व्यक्तिमत्व माननीय भगवानराव पासलकर. माननीय पासलकर साहेबांचं मी या शो मध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार. आपण मुद्द्यांना चर्चेला सुरुवात करूया. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की हे नेहमी कोंडीत असतो आम्ही, की दुधाचे दर वाढले की इकडं वाढून दिले की शेतकरी, आणि शेतकऱ्याला वाढून दिले की इकडं ग्राहक. ही कोंडी तुम्ही कसं, दुधाचा दर ठरतो कसा, हे जरा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. मी भगवान पासलकर, अध्यक्ष पुणे जिल्हा दूध संघ. प्रथमतः भारत देशाचे सहकार मंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब यांनी सहकार वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, आभार मानतो. विना सहकार नाही उद्धार या युक्तीप्रमाणे एकमेकाला सहाय्य करून सहकार वाढवला पाहिजे, जोपासला पाहिजे, या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी सातत्याने प्रयत्न करत असतो. आपण मला जो प्रश्न विचारला तो म्हणजे दुधाचे दर तुम्ही कसे ठरवता, दुधाचे दर कशा, काय तुमचा प्रश्न आहे? दुधाचे दर कसे ठरतात, कसे ठरवतात? आजची अशी परिस्थिती आज आहे, गेल्या मागील 6 महिन्यामध्ये जागतिक लेवलला बटरचे आणि पावडरचे दर फार घसरले होते आणि त्यामुळं दुधाचे दर, पावडरचे आणि बटरचे रेट घसरल्यामुळं आपोआपच मार्केटमध्ये दुधाचे दर खाली आले. ते 26-27 रुपयापर्यंत खाली आले आणि त्यामुळं की शेतकऱ्यांचा फार मोठं नुकसान त्यावेळेला झालं. पण हे करत असताना बाजारात जेव्हा दुधाची उपलब्धता जास्त होते, मागणी कमी होते आणि उपलब्धता जास्त होते, त्यामुळं ऑटोमॅटिकली दुधाचे दर हे खाली येतात आणि त्यामुळं दुधाचे दर हे स्थिर राहत नाहीत. आणि हे पावसाळ्याच्या काळामध्ये जे काय खाद्याचा पुरवठा आहे, पशुखाद्याचा, तो पुरवठा पावसाळ्यानंतर चारा उपलब्ध होतो. अशा प्रकारची ती परिस्थिती असते. आणि सहकारामध्ये काम करत असताना आणि खाजगी जे पावडर प्लांट वाले आहेत, बटर प्लांट वाले आहेत, ही मंडळी ज्या वेळेला दुधाचं शॉर्टेज असतं किंवा दूध उपलब्ध कमी होतं, त्यावेळेला हे लोक रेट वाढवून स्पर्धा तयार करत असतात. आणि ह्या स्पर्धेच्या वेळेमध्ये सहकार क्षेत्रामध्ये जे जे संघ आहेत किंवा दूध उत्पादक सर्व दूध कलेक्शन करणाऱ्या सगळ्या एजन्सी आहेत, यांना निर्णय घेताना फार अडचणी येतात. या अडचणी अशा येतात की आम्हाला निर्णय घ्यावा लागेल तेव्हा आमची कमिटीची मीटिंग, बोर्डाची मीटिंग बोलवावी लागते. त्या बोर्डाच्या मीटिंग मध्ये तो निर्णय घ्यावा लागतो. सगळ्यांच्या मान्यतेने बाजार मार्केटचा विचार करून तो निर्णय आम्हाला घ्यावा लागतो. त्यानंतर कार्य
कार्यवाही करण्यात येते. करावी प्रायव्हेटवाले लागते. काय करतात, प्रायव्हेटवाले आज त्यांना माहिती मिळाली, दुसऱ्या दिवशी रेट कमी करू शकतात, ते वाढवू शकतात. अशा प्रकारचा निर्णय घेण्याचं ते स्वतंत्र त्यांना असतं. पण सहकारामध्ये काम करताना ह्या गोष्टी पाळाव्या लागतात. प्रामुख्याने पाहाव्या लागतात. आणि हा शेतकरी जो दूध उत्पादक शेतकरी आहे, आता पुण्यात शहरात मुंबई सारख्या ठिकाणी राहणारी माणसं हा व्यवसाय कोण करत नाही. हे खेड्यापाड्यात राहणारा माणूस, गोरगरीब शेतकरी, तो आपल्या जोडधंदा म्हणून हा दुधाचा व्यवसाय करतात. त्या अडचणीला त्यांना सामोरं जावं लागतं. आणि सहकारामध्ये आम्हाला काम करत असताना आमच्या पुणे जिल्हा कार्यक्षेत्र आहे. आणि या कार्यक्षेत्रामधील डोंगर दऱ्यातल्या वाडी वस्तीवरचं 1 लिटर असेल, 5 लिटर असेल, 10 लिटर असेल, 100 लिटर असेल, हे दूध आम्हाला कंपल्सरी आणावं लागतं. तिथं आम्हाला नफा तोटा बघता येत नाही. त्यामुळं आम्हाला या स्पर्धेच्या युगामध्ये बाजारपेठेत आज स्पर्धा आहेत, सगळ्याच बाजूनी स्पर्धा आहेत. नुसत्या दुधात आहे असं नाही, सगळ्याच विषयामध्ये, सगळ्याच याच्यामध्ये स्पर्धा आहेत. आणि या स्पर्धेमध्ये टिकत असताना आम्हाला शेतकरी पण जगवला पाहिजे, त्यालाही न्याय दिला पाहिजे. इकडं आमचे जे कस्टमर आहेत, ग्राहक आहेत, त्यांना योग्य पद्धतीने त्यांना दर दिला पाहिजे. ह्या दोन्हीच्या गोष्टीमध्ये आणि आमचा जो कर्मचारी वर्ग आहे, त्या कर्मचारी वर्गाला सुद्धा न्याय देता आला पाहिजे. अशा 3 गोष्टींचा मिलाप करून सहकार चालवायचा असतं. आणि हे चालवत असताना येणाऱ्या अडचणी ह्या अशा पद्धतीने दुधाचे दर ठरले जातात. पुढचा प्रश्न. खाजगी दूध संस्थांप्रमाणे चालून उपयोगाचं नाही होत. सहकारी संस्थांना वेगळ्या पद्धतीने परिमाणं लावायला लागतात आणि ग्राहकांचंही हित साधायला लागतं आणि दूध उत्पादकांचंही हित साधायला लागतं. परंतु शेतकरी जागला तरच आम्ही हे सगळं चालेल ना पुढं. आता मला पासरकर साहेब हे विचारायला आवडेल की या दुधावर प्रक्रिया होणारे पण बरेच पदार्थ असतात. दूध प्रक्रिया करणारे बरेच पदार्थ आपण कात्रज दूध संघातर्फे हे केले जातात. यांचे दर ठरवताना किंवा त्याचा नफा तोट्याचं गणित, समजा आपण शेतकऱ्यांना 2 रुपये वाढून देताना तिकडचा नफा इकडे जर वाटण्याचं ठरवलं तर काय होऊ शकतं? बऱ्याचदा शेतकरी तसा मुद्दा उपस्थित करतात की आमच्या दुधावरच हे बाय प्रोडक्ट किंवा बाकी प्रक्रिया केलेले उत्पादनं घेतात. चुकीचं असं मी म्हणणार नाही, पण त्याचा प्रमाण किती, आम्ही कलेक्शन दूध संकलन किती करतो, त्यात बाय प्रोडक्टला किती लागतं, पॉलिथिन मध्ये किती जातं, आमचं बाहेर प्रायव्हेटला किती जातं, ह्या सगळ्याचा मेळ घालून ते सगळं आम्हाला करावं लागतं. आमचं सगळं दूध पॉलिथिन मध्ये जात नाही. आता आम्ही 2 लाख लिटर संकलन करतो, त्यातलं आमचं 1 लाख लिटर पॉलिथिन मध्ये जातं. 10 ते 20,000 आम्हाला बाय प्रोडक्टला लागतं. बाकीचं आम्ही तोट्यात, म्हणजे जो मार्केटमध्ये रेट असेल त्या रेट प्रमाणे आम्हाला ते द्यावं लागतं. मग तिथं ती वजावट होते, ती जी वजावट होते ती या बाय प्रोडक्ट मध्ये ह्याच्यामध्ये आम्हाला ती भरून काढावी लागते. आणि वर्षाकाठी आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना 2 रुपये पर लिटर दूध दर फरक यापूर्वी 1 रुपये दिलेला आहे, 1 रुपये देणार आहे. म्हणजे आम्ही शेतकऱ्यांची काळजी, दूध उत्पादक शेतकऱ्यांची काळजी घेतोच. मागच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब होते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब होते आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते. यांच्याकडं ज्या वेळेला दुधाचे दर शेतकऱ्यांना न परवडणाऱ्या सारख्या शेतकरी अडचणी झाला, ह्याचा सगळ्याचा विचार करून आम्ही मंडळींनी पुणे जिल्हा दूध संघाने पुढाकार घेऊन आम्ही नागपूर या ठिकाणी अधिवेशनामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान देण्याचं मागणी केली. आणि त्यावेळेला ही मागणी या शासनाने, आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी प्रामुख्याने
पुढाकार घेऊन, मग त्यात देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यावेळेस शिंदे साहेब असतील, या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व दुग्ध विकास मंत्री विखे पाटील साहेब असतील, या सर्वांनीच त्यावेळेला शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान दिले. आणि 5 रुपये देऊनही शेतकऱ्यांचं नुकसान काय कमी होत नव्हतं, शेतकरी अडचणीत होता. त्यानंतरच्या काळामध्ये परत 2 रुपयाची मागणी पुणे जिल्हा दूध संघाने शासनाला केली. अशा प्रकारे 7 रुपये डिसेंबर पर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत. याची नोंद आपण सर्वांनी, म्हणून मी शासनाचं, विशेष करून आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण त्यामुळे बरोबर म्हणालात तुम्ही. आता सरकारचं अभिनंदन केलं तुम्ही आणि अनेक नेत्यांचाही उल्लेख केला. अगदी बरोबर आहे, कारण त्यांच्या कुशल निर्णयांशिवाय, कार्यक्षम निर्णयांशिवाय, कुठल्याही सत्तेत असलेल्या माणसांशिवाय पुढे निर्णय होत नाहीत आणि सर्वसामान्यांचं भलं होऊ शकत नाही. पण पासलकर साहेब, मला या अनुषंगानेच विचारायचं आहे की परराज्यातले काही प्रकल्प आहेत जे सहकारी तत्वावर चालणार आहेत, ज्यांचं नाव आता देशभर झालेलं आहे. मी नाव उल्लेख नाही करणार, पण देशभर प्रसारित करत. तर तशा पद्धतीने आपलं महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्रात आजवरच्या कुठल्याच सरकारांनी किंवा कुठल्याच नेत्यांनी या दृष्टीने अजून का पाहिलेलं नाही? या पुढे पाहू शकावेत किंवा या पुढे त्या दृष्टीने पावलं उचलावीत, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. त्याबद्दल काय सांगाल? आता मी पहिल्यांदाच तुम्हाला म्हटलं की अमित शाह साहेबांनी सहकार वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. मग त्या माध्यमातून आत्ताच महाराष्ट्र शासन असेल, केंद्र सरकार असेल, हळूहळू त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. ते सगळं दृष्टिक्षेपात येण्यात थोडा वेळ लागेल, पण नक्कीच बरोबर महाराष्ट्र शासनाचं पण लक्ष आहे आणि केंद्र सरकारचं पण लक्ष आहे. आदरणीय मोदी साहेब सुद्धा, देशाचे पंतप्रधान, ते सुद्धा या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. आणि हा गोरगरीब शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी असेल, कष्टकरी मंडळी असतील, यांच्यावर सातत्याने त्यांचं लक्ष देण्याचं, त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचं आणि आपला स्तर, आर्थिक स्तर, गोरगरिबांना कसं मदत करता येईल या दृष्टीने ती मंडळी प्रयत्न करतायत. थोडा वेळ लागेल, पण ते 100% होईल अशा पद्धतीने प्रयत्न. अगदी बरोबर, तुम्ही आशावाद व्यक्त करतात. कारण आता थेट नावच घ्यायचं झालं तर अमूल दूधचं नाव देशभर झालं. गुजरात सरकारने काही ठरवून काही धोरणं अवलंबली आणि त्या उत्पादनाचं नाव देशभर झालं, जगभर झालं. कात्रज दूध या ब्रँडचे नाव देशभर, जगभर का होऊ नये? किंबहुना किमान राज्यभर तरी का टॉपला जाऊ नये? कारण सहकारी तत्वावरचे, शेतकऱ्यांचा संघ असलेलं सहकारी तत्वावरचा संघ आहे, त्याचं नाव का जाऊ नये अशी सर्वसामान्यांची भावना आहे. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने सरकार दरबारी पाठपुरावा केला तर ते होऊ शकेल. याचा जोडून मला एक प्रश्न विचारा वाटतो की शेतकऱ्यांना असा ठराविक काही हमी भाव देता येईल का, की याच्या खाली नाहीच बाबा, असं काही करता येऊ शकतं का आपल्याला? भविष्यात करू शकतो ना आपण. शासनाने ठरवलं तर ते होऊ शकतं ना. जसं अमोल डेअरीने केलंय तसंच आपणही करू शकतो ना. का करू शकत नाही? बरोबर, करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि सर्वसामान्य ग्राहकांनाही एक चांगलं आणि सकस उत्पादन आपण देऊ शकू. यामध्ये काय अडथळे आता? अडथळे म्हणजे आता जे भेसळयुक्त दूध जे काही मार्केटमध्ये येतंय त्याच्यावर फार बंधनं आली पाहिजेत. त्या दृष्टीने शासनाने तो प्रयत्न केला पाहिजे. कारण आज लहान लहान मुलं सुद्धा दूध हे लहान मुलांसाठी किंवा ज्येष्ठां सर्व वर्गात सर्वांसाठीच वयोगटामध्ये सगळ्यांना लागलं पाहिजे असतं. त्यामुळं आपण आता दुसरी प्रवृत्ती काही मार्केटमध्ये आहे ती प्रवृत्ती मूळतः बंद झाली पाहिजे. आणि आम्ही पुणे जिल्हा दूध संघ हा क्वालिटीला कॉम्प्रोमाइज न करणारा संघ आहे. कुठेही तिथे कॉम्प्रोमाइज केले जात नाही. चांगल्या उत्तम प्रकारचं सहकास दूध देण्याचा प्रयत्न पुणे जिल्हा दूध संघ
सातत्याने करत आलेला आहे आणि करत राहील. अगदी बरोबर आहे तुमचं. तुम्ही भेसळीचा मुद्दा काढला. दूध भेसळीचं एक मोठं आव्हान, मोठा अडथळा सध्या बाजारामध्ये आहे. याच्यावरती कशा पद्धतीने उपाय करावेत असं तुम्हाला वाटतं? आता शासनाने हे सगळं शासन करू शकतं. ज्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या किंवा त्या समितींच्या माध्यमातून ते सगळं करणं शक्य आहे आणि ते प्रयत्न त्यांचे चालू आहेत. अगदी बरोबर आहे. एक शेवटचा प्रश्न विचारावा वाटतो तुम्हाला, की अनेकदा ग्रामीण भागामध्ये दूध उत्पादकांचे आहेत, आपल्याला जे दूध मिळतं, सहकारी दूध संघाला जे दूध उपलब्ध होतं, अनेकदा प्रायव्हेट दूध उत्पादक कंपन्या ते पळवतात. हे दूध पळवापळवीचं गणित काय असतं जरा, आणि मग त्याबद्दल जरा बोला. दूध पळवापळवीचं शॉर्टेज असेल तर पळवापळवी होते. जेव्हा शॉर्टेज नाही, उपलब्ध भरपूर आहे, तेव्हा मग आम्हाला कुणी पण बोलू शकतं. सहकारात त्याचा शासनाचा आमच्यावर हे असतं, बंधनं असतात. त्यामुळं आम्हाला कंपल्सरी दूध घ्यावा लागतं. मग तो ज्या वेळेला दूध शॉर्टेज आहे तो दूध उत्पादक ऐन वेळेला तो कुठेही जातो. त्याला बंधन घालण्याचे आमच्याकडे काही घालता येत नाही. पण ज्या वेळेला कोणीच करत नाही, कोणी दूध संकलन करत नाही, त्यावेळेला सहकार क्षेत्रामध्ये आमच्यासारखी काम करणारी मंडळी किंवा दूध संघ हे बंधनकारक असतं. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यायला थोडं अवघड जातं ना. अगदी बरोबर आहे. सहकारी तत्वावरची संघटना असल्यामुळे काही निर्णय घ्यायला मर्यादा येतात, आणि प्रायव्हेट किंवा खासगी जे दूध संघ आहेत किंवा खासगी कंपन्या आहेत त्यांना काही ते स्वतःचे मालक असतात, त्यांना काही बंधनं नसतात. किती दर द्यायचा, किती नाही द्यायचा, कधी दूध उचलायचं, कुणाचं दूध उचलायचं, याच्यावर काही बंधनं नसतात. आणखी एक पासलकर साहेबांनी आवर्जून सांगितलं की सध्या दूध भेसळीचं बाजारामध्ये सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि याच्यावरती शासनानं कठोर कारवाई किंवा कठोर निर्णय घेणं तातडीनं गरजेचं आहे. अन्यथा हे लहान मुलांच्या जीवाशी धोका किंवा मोठ्यांच्याही, दूध आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, सगळ्यांच्या जीवाशी याचा खेळ होऊ शकतो. त्यामुळे दूध भेसळीवरचा उपाय तातडीनं करायला हवा. आणि दुधाचा दर नेमका कसा ठरवला जातो, दूध उत्पादक आणि ग्राहक यांच्यातल्या कोंडीमध्ये आम्ही दूध दर कसा ठरवतो, या सर्वच विषयांना अतिशय योग्य न्याय पासलकर साहेबांनी दिला. त्यांनी यातली सगळी प्रक्रिया उलगडून सांगितली आणि अत्यंत आपल्या व्यग्र दिनक्रमातून एबीसी न्यूज नेटवर्क साठी त्यांनी संवाद साधला. त्याबद्दल मी एबीसी न्यूज मराठीतर्फे पासलकर साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आपण या भागात पासलकर साहेब इथे थांबूयात. मनापासून धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी एबीसी न्यूजने आणि विशेष करून इंदुरे साहेबांनी या ठिकाणी आमचे विचार जे जगापुढे आणले त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभारी आहे. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.